हॅलो फ्रेंड्स, तर आलेली आहे मेडिकलमध्ये. तर ॲक्च्युली कालच मी ऑर्डर दिलेली होती टॅब्लेटची. 4 ते 5 मेडिकल शोधल्यानंतर मला इथे ते दादा म्हणले की मेडिकलमधले की मी तुम्हाला उद्या आणून देतो. तर त्यांनी आज आणलेले आहेत म्हणून ते घेतले आणि त्यानंतर आलेले आहे इथे. थोडेसे मला केक्स वगैरे घ्यायचे होते, ते घेतलं आणि त्यानंतर आता मी जाणार आहे घरी. कारण की बघा, काही नाही म्हटलं तरी एवढे टॅब्लेट्स ना भेटतच नव्हते, शेवटी भेटलेच. आणि त्यानंतर हे फ्रीजमध्ये काय ठेवलं हे शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे तुम्ही. खूप सारा उन्हाळा सुरू झालेलाच आहे, तर पेप्सी तर खाल्लीच पाहिजे म्हणून पेप्सी मी मागवलेली आहे. आणि पेप्सी ऑर्डर दिल्यानंतर आजारी पडले बघा, असं झालं. त्यानंतर मग हे टॅब्लेट्स तुम्हाला दाखवले होते, ते टॅब्लेट्स मी आणलेले आहेत. त्यानंतर अल्ट्रेशन करायला काल टाकलेला होता हा ड्रेस. आणि ॲक्च्युली काय होतं, तो सिवलेस होता. आधी पण एका व्हिडिओमध्ये मी तो सिवलेस घातला, तुम्ही पाहिलेलाच होता. त्याला एल्बोपर्यंत मी हे कर म्हणलं होतं स्लीव, तर त्याने फुल 3/4मध्ये लावलेलं आहे. तर कशी वाटते सांगा का एल्बोमध्ये पर्यंत करू. त्या दादांना कॉल केला, ते म्हणलं होतं मी तुम्हाला देतो अल्ट्रेशन करून परत एकदा स्लीव म्हणजे एल्बो तक करून. तर तुम्ही सांगा काय करू मी. आणि त्यानंतर बघा इथे बनवलं आहे व्हेजिटेबल पोहे. कारण तरीची फरमाईश होती की मम्मा व्हेजिटेबल पोहे बनव, म्हणून इथे व्हेजिटेबल पोहे वगैरे मी बनवलेले आहेत डिनरसाठी. कारण काहीतरी वेगळं खायला म्हणलं तर छान वाटतं बघा, रोज रोज तेच चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो. त्यानंतर बघा मी सकाळी बनवलेलं होतं पनीर. कारण की गवळीला मी 3 ते 4 वेळा सांगितलं, 2 दिवस सलग सांगत होते की दूध देऊ नका, तरी पण गवळी विसरत होता बघा. आणि दूध भरपूर झालं, म्हटलं चला पनीर बनवावं. कारण 4 लिटर दूध साठलं होतं बघा. काय सांगायचं तुम्हाला, अशी गंमत झालेली आहे. रोज गवळीला मी मेसेज करते की दूध देऊ नका, त्यांना कॉल केला तर कॉल रिसीव्ह करत नव्हते. ते दूध एवढं मोठं शिल्लक राहिलं, चला म्हटलं पनीर बनवलं. आणि मस्त असं छान असं घरगुती आपलं पनीर तयार झालेलं आहे. आणि काचेच्या आहे माझ्याकडे एक भरणी ना, मी त्यामध्ये डब्यामध्ये मी ते ठेवून घेणार आहे. आणि खरं सांगते खूप टेस्ट आणि यम्मी असं पनीर बनतं. तर कसं बनवायचं ह्याचा पण एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर नक्की बघा. चला तर मग बाय, सगळ्यांनी काळजी घ्या, बाय.